नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बीजी मागले. जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठा आंदोलनाच्या बाबतीत आणि मराठ्यांना मिळालेल्या आरक्षणाच्या बाबतीत परवा निर्णय झाला आणि या निर्णयामुळे अर्थातच मराठे सगळे महाराष्ट्रातले जल्लोषाच्या मूडमध्ये होते. आजपर्यंत मराठा म्हणजे प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असा सर्वत्र मराठ्यांच्या या विजयाची सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हा जल्लोष होत असताना मात्र काही गोष्टी म्हणजे नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील यांना खटकले असणार. काय झालं? समाज माध्यमामध्ये प्रामुख्याने सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात आणि टीव्ही आणि प्रिंट मीडियामध्ये काही प्रमाणात या आंदोलनावरती अप्रत्यक्षरित्या टीका करण्यात आली. अर्थात मराठा समाजाचे विरोधक म्हणून ओबीसी समाजाने केलेली टीका क्षम्य आहे, त्यांचं ते काम आहे, त्याच्याबद्दल दुमत असायची काही गरज नाही. तथापि ज्या वेळेला आपल्याच समाजाच्या माणसाकडून टीका करण्यात आली, काही आमदार खासदारांच्याकडून टीका करण्यात आली आणि मनोज जरांगे पाटलांच्या त्यांनी मिळवलेलं जे अध्यादेश आहे किंवा त्यांनी मिळवलेला कायदा जो आहे आणि मराठ्याचं जे आरक्षण आहे याच्यावरच प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर मात्र निश्चितपणे मनोज जरांगे पाटील हे नाराज झाले असतील असं निश्चितपणे वाटतं. काय झालं तर अनेक मराठा आंदोलक, कायदे तज्ञ, वकील या सगळ्यांनी असं समाज माध्यमात सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांना फसवण्यात आलं. सगळ्यात आधी जे मराठा समाजाच्या आरक्षणाला कडाडून विरोध करणारे भुजबळ, त्यांनी तर स्पष्ट सांगितलं हे मनोज जरांगे पाटलांना दिलेला जो अध्यादेश आहे हा अध्यादेश नाही, हा तर केवळ मसुदा आहे, याचा अजून कायदा होण्याचा आहे. दुसरे नेते होते माजी मंत्री एकनाथ खडसे. त्याने असं स्पष्ट सांगितलं की ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे. ॲडव्होकेट बापट, कायदा तज्ञ आणि प्राध्यापक, त्यांनी सांगितलं की शासनानं हे मराठा समाजाला आणि मनोज जरांगे पाटलांना फसवले. प्रवीण गायकवाड जे मराठा समाजाचे एक नेते आहेत, त्यांनी सुद्धा आवर्जून सांगितलं की सरकारनं मराठा समाजाची ही शुद्ध फसवणूक केलेली आहे. वागळे जे एक पत्रकार आहेत, सिनियर पत्रकार आहेत, त्यांनी तर असं स्पष्ट सांगितलं की मराठा समाजानं शेंडी लावली, त्यानंतर मराठा समाजाला फसवलं, गंडवलं. मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटलांना त्यांना काय करतो हे त्यांना समजलं नाही आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे काहीतरी वेगळेच म्हणजे मैत्रीचे संबंध असावे अशा पद्धतीचे संशयाला जागा असणारे अनेक विधाने केली. काही जणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे दोघे जण त्या आरक्षणाचा अध्यादेश घेऊन आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ते दोघे का नव्हते याविषयी शंका उपस्थित केली. एकूण काय तर मनोज जरांगे पाटील अर्थात मनोज जरांगे पाटलांच्या कर्तृत्वावर कुणीही शंका घेतली नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यांनी केले त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचे कष्ट आणि त्यांनी केलेलं प्रचंड मोठं संघटन या सगळ्यावरती कुणीही म्हणजे बोट दाखवलं नाही. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की शासनानं फसवलं आणि एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची मैत्री असावी असं वागळेने समाज माध्यमात सांगितलं. खरं तर या सगळ्यांना मनोज दादा पाटील यांना थोडंसं वैषम्य वाटणं, दुःख वाटणं साहजिक आहे. पण त्यांनी तात्काळ असं सांगितलं हे जरी सगळं होत असलं तरीही मला जो कायदा देण्यात आलेला आहे, आपल्याला जो मुंबईमध्ये आपण ज्या आंदोलनानं गेलो, 7 दिवसाचं आंदोलन केलं, जवळपास 7 महिने आपण यासाठी राबतो आहोत, तर या सगळ्याचं फलित म्हणून झालेला जो कायदा आहे या कायद्याची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. सगळे सोयरे या शब्दाला अनुसरून शासनानं ज्या कायद्यामध्ये केलेले जे बदल आहेत त्यानुसार जर
या कायद्याची अंमलबजावणी म्हणजे त्या कायद्यानुसार लोकांना जर प्रमाणपत्र मिळत नसतील आणि कुणबीच्या नोंदी जर मिळत नसतील तर हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही आम्हाला फसवलंय असं गृहीत धरून आम्ही पुढचं कारवाई करू. आमचं आंदोलन स्थगित आहे, रद्द झालेलं नाही किंवा संपलेलं नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे या सगळ्या गोष्टी होत असताना कोट्यावधी बांधवांच्या समोर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दिलेला आहे. त्या अध्यादेशानुसार त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्या सगळे सोयरे याच्याप्रमाणे बऱ्याच रक्तातील नातेवाईकांना थेटपणे पितृसत्ताक नव्हे तर पॅरलल पद्धतीनं जर त्यांना प्रमाणपत्र मिळू लागली तरच आपण केलेल्या आंदोलनाला यश आहे, अन्यथा त्याचा काय उपयोग आहे असं त्यांनी स्पष्टच सांगितलं. आणि ते स्पष्ट असं म्हणाले, जर आम्हाला तुम्ही फसवाल, या उधळलेल्या गुलालाचा अपमान कराल, तुम्ही आम्हाला दिलेल्या अध्यादेशाला धक्का लावा तर याद राखा काहीही न सांगता हा मनोज जरांगे मुंबईमध्ये थेट आझाद मैदान गाठेल आणि त्या ठिकाणी उपोषण आमरण आंदोलन आणि उपोषण सुरुवात केली. त्यातून मग तुमची सुटका असणार नाही. मग त्याचे परिणाम काय असतील हे तुम्ही भोगा. मित्रो, अजूनही थोडक्यात कवित्व संपलेलं नाही. या कायद्याची अंमलबजावणी होणं, कारण ज्या पद्धतीनं मराठा काही नेते याच्यावरती बोट उठवत आहेत आणि तेच दाखवत आहेत की या कायद्यानुसार आपल्याला साधारणपणे पॅरलल पद्धतीनं हे जे कुणबी प्रमाणपत्र आहेत ही कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीत. बऱ्याच जणांनी तर असं सांगितलं की ही कुणबी पत्र पूर्वीचीच आहे, हा कायदा पूर्वीचाच आहे. मग ह्याच्यात बदल काय केला? जर तो जो बदल केला त्या बदलानुसार म्हणजे समांतर पद्धतीनं जर मराठा समाजाच्या लोकांना रक्ताच्या नात्यातील माणसांना सोयऱ्यांना जर ही प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांची जर आरक्षणात सोय करण्यात आली आणि या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातून त्यांना जर आरक्षण मिळालं तरच आपला विजय, अन्यथा विजय नाही असं समजून मी कोणत्याही क्षणी आंदोलनाला तयार आहे. आणि ते आताचं आंदोलन हे आंतरवलीसाठी नाही तर मुंबईतून करेल असं स्पष्टपणे त्यांनी इरादा जाहीर केला आणि शासनाला ठणकावून सांगितलं. मित्र, हे सगळं काही आता आपल्याला बघायचं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये या सगळ्याची आता त्यांनी रायगडला शिवाजी महाराजांच्या दर्शनाकरता ते निघून गेलेले आहेत, पण काही दिवसामध्ये आणखी पुन्हा नव्यानं आरोप आणि प्रत्यारोप, त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. त्यावेळेला याचं मी अपडेट आपल्याला देत राहीन. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.